कलेचे आश्रयदाते, बहुजनांचे आधारवड, समतेचे पुरस्कर्ते, कुशल जलनीतीतज्ञ, दूरदृष्टीचे पुरोगामी नेतृत्व म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज। कोल्हापूरचा अभिमान असलेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना करवीरवासियांनी आज मोठ्या उत्साहात अभिवादन केलं। यावर्षी कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी झाली, पण तरीही आपल्या लाडक्या राजाच्या सन्मानासाठी प्रत्येकाच्या मनात आदरयुक्त अभिमानाची भावना होती। महाराजांना अभिवादन करण्यासाठी कसबा बावड्यातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये आज मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, खासदार, प्रशासकीय अधिकारी आणि शाहू प्रेमींनी गर्दी केली होती। तर दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आज दिवसभर कार्यकर्त्यांची रीघ लागली होती। प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करणारे, समतेचे पुरस्कर्ते, आरक्षणाचे प्रणेते, दलितोद्धारक, प्रजाहित दक्ष आणि प्रचंड दूरदृष्टी लाभलेला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती। दरवर्षी शाहू जयंती कोल्हापुरात भव्य दिव्यरित्या साजरी होते। मिरवणुका, ढोलताशांचा गजर, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं, विविध तालीम संस्था यांच्या वतीने निघणाऱ्या मिरवणुकांमुळे संपूर्ण कोल्हापूर शहर शाहूमय होऊन जातं। मात्र यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत शाहू जयंती साजरी करण्यात आली। शाहू महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या कसबा बावड्यातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये आज सकाळी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम, पालकमंत्री सतेज पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी महापौर निलोफर अजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, विजय सूर्यवंशी, अशोक जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे रयतेचे राजे होते। त्यांचं कार्य आणि त्यांनी दिलेला समतेचा संदेश महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केलं। गायन समाज देवळ क्लबच्या वतीनंही शाहू जयंती निमित्तानं महाराजांना अभिवादन करण्यात आलं। कलेला राजाश्रय देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनीच उदार अंतकरणानं देवळ क्लबसाठी जागा देऊ केली। शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य अशा अभिजात कलांना शाहू महाराजांनी चालना दिली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून देवळ क्लबच्या वतीनं शाहू महाराजांच्या भव्य तसबिरीला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी देवळ क्लबचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील, सचिव सचिन पुरोहित, खजानीस राजेंद्र पित्रे, श्रीकांत डिग्रजकर, अरुण डोंगरे, सुबोध गद्रे यांच्यासह देवल संगीत विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते। दुसरीकडे दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि परिसराची आज सजावट करण्यात आली होती। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार संभाजीराजे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर अजरेकर, आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी डॉक्टर अमन मित्तल यांच्यासह मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी लालासो गायकवाड, वसंतराव मुळीक, नगरसेविका हसीना फरास, नगरसेवक विजय सूर्यवंशी, विजय खाडे, राहुल चव्हाण, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, बबनराव रानगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीनं शाहू जयंती साजरी करण्यात आली। उपाध्यक्ष धनाजी यमकर आणि सहखजिनदार शरद चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालं। यावेळी अर्जुन नलवडे, महादेव साळोखे, नम्रता गोडबोले, रवींद्र बोरगावकर, मानसिंग साळोखे, अरुण पाटील उपस्थित होते। शहर वाहतूक पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून युथ सोशल पॉवर ग्रुपच्या वतीनं राजर्षी शाहूंना अभिवादन करण्यात आलं। यावेळी किसन खंदारे, ओंकार शिंदे, प्रसन्न वैद्य, प्रथमेश वैद्य, गणेश चौगले उपस्थित होते। म्युझिक असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या कलाकारांनी शाहू समाधी स्थळाला भेट देऊन छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केलं। यावेळी प्रकाश गवळी, रमेश सुतार, सूरज नाईक, प्रदीप जिरगे, अनिकेत ससाने, महेश कदम, साळोखे उपस्थित होते। तर कोल्हापूर महानगरपालिकेत महापौर निलोफर अजरेकर, आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, अशोक जाधव आणि मोहन सूर्यवंशी उपस्थित होते। गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क इथल्या
कार्यालयात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते आणि गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं. राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कृषी आणि सिंचन अशा सर्व क्षेत्रातील कार्याचा दूरगामी परिणाम कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रावर झालाय असे उद्गार महादेवराव महाडिक यांनी काढले. यावेळी संचालक अरुण नरके, विश्वास जाधव, अमरीश घाटगे, अनुराधा पाटील, डी.व्ही. घाणेकर, डॉक्टर गजेंद्र देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीनंही आज शाहू जयंती साजरी करण्यात आली. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक नारायण पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक होते. यावेळी अध्यक्ष सर्जेराव माने, वसंत बेलाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. यावेळी सरकारी वकील विवेक शुक्ल, अध्यक्ष रणजित गावडे, विवेक घाटगे, प्रशांत चिटणीस, शिवाजीराव राणे, प्रकाश मोरे, शिल्पा सुतार यांच्यासह वकील वर्ग उपस्थित होता. राजर्षी शाहू जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शाहू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष किरण मांगुरे, बंडी रावळ, आनंद गुरव उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांच्या समवेत आर.के. पोवार, संदीप कवाळे, राजू लाटकर, आदिल फरास, प्रकाश गवंडी, सचिन पाटील, विनायक फाळके, सरिता मोरे उपस्थित होते. कोल्हापुरातील जुना वाशी नाका इथं पद्माराजे संवर्धन समितीच्या महिलांच्या वतीनं शाहू जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा बँकेच्या संचालिका उद्यानी साळुंखे यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं. यावेळी स्मिता हराळे, मंगल आमरे, गीता डाकवे, आरती वाळके यांच्यासह महिला उपस्थित होत्या. आरपीआय आठवले गटाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी शाहू जन्मस्थळी जाऊन शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी करवीर तालुका आरपीआयचे अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तर दादूमामा ट्रस्टच्या वतीनं मुरलीधर देसाई यांनी छत्रपती शाहूंच्या प्रतिमेला अभिवादन केलं. लोकजनशक्ती पक्षाच्या वतीनं दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला कार्यकर्त्यांनी अभिवादन केलं. सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी महिला संघटक शीतल तिवडे यांनी शाहूंच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी बाळासाहेब भोसले, सुशील कोलटकर, आर.के. कांबळे, तकदीर कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा शीतल फराकटे यांनी महिला कार्यकर्त्यांसह शाहूंच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. शाहूंच्या कार्याची प्रेरणा सर्वांना मिळण्यासाठी महिला आघाडीच्या वतीनं आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. शाहूंच्या निर्णयांची तसंच पुरोगामी विचारांची माहिती असणारे फलक महिला कार्यकर्त्यांनी हाती घेतले होते. यावेळी स्वाती काळे, स्नेहल मठपती, रंजना शिर्के, स्वाती मोरे, पुष्पा पाटील उपस्थित होत्या. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सिटीझन फोरमच्या वतीनं शाहू समाधी स्थळ इथं अभिवादन कार्यक्रम पार पडला. अलमट्टी धरणातील बॅकवॉटरमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा दरवर्षी फटका बसतो. त्यामुळे अलमट्टी हटाव आंदोलन सिटीझन फोरमच्या वतीनं करण्यात आलं. तसंच शेती अवजारांचं पूजन करण्यात आलं. शेतकरी आणि गोरगरीब जनतेवरील अन्याय सहन करणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रसाद जाधव, प्रकाश सरनाईक, किशोर घाटगे, सुवर्णा घोरपडे, अवधूत भाटे, सुनील पाटील, रजनी सरनाईक, मानसी सरनाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शाहू भक्त स्वर्गीय गंगाराम कांबळे प्रतिष्ठानच्या वतीनं शाहू जयंती साजरी करण्यात आली. टाउन हॉलजवळील स्वर्गीय गंगाराम कांबळे स्मृतीस्थानाजवळ भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण कांबळे, बाबा लिंगरस, माणिक पाटील, चुएकर, महादेव पवार, बाळासो मुधोळकर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रप्रेमी रिक्षा संघटनेच्या वतीनं शाहू नगरात शाहू जयंती साजरी करण्यात आली. संघटनेचे राज्याध्यक्ष मारुती पोवार आणि जिल्हाध्यक्ष विजय बोंद्रे यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं. यावेळी शैलेश शिंदे, प्रभाकर चौगुले, किसन माळी, विकास कांबळे, संतोष पोवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.